हॅलो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आपली गुड मॉर्निंग झाले, आंघोळ पण झालं, पण नाश्ता नाही झाला. आपण नाश्ता करूयात चला. गाईज आज नाश्त्याला बघा, हे बघा, आज आपला शेक नाही सँडविच आहे, कारण आज संडे आहे. मग संडे आहे, मग नॉनव्हेज आहे बघा. फुल सँडविच विथ चिकन लोडेड, असं सॉसेजेस वगैरे मस्तपैकी भरलेलं आहे. तर या नाश्ता करायला चीज वगैरे पण चांगलं आहे. गाईज आपला नाश्ता झाला आहे आणि आता दुपार झाले आणि जेवायचा टाईम झाला आहे. मग आपण जरा जेवूया. आणि जेवायला वगैरे मच्छी गेले, रोटी आणि आंबट आहे. या जेवायला. गाईज संध्याकाळ झाले आणि आता मी ॲक्च्युली जरा बाहेर चाललो आहे, पण आपण जायच्या आधी थोडं चहा पिऊया चला. या गाईज टी प्यायला या. गाईज ॲक्च्युली मी मॅच बघायला चाललो आहे तिकडे वसे ग्राउंडला. लेदर बॉलचे मॅच चालू आहेत, व्हाईट बॉलचे. तर मग आता चालू आहे, तर मी चाललो आहे बघा, हर्ष पण आहे, हर्षसोबत चाललो आहे. सो चला आपण जाऊया, लेट्स गो. गाईज आम्ही ग्राउंडवर आलेलो आहे आणि इथे मॅच चालू आहे. त्या बघा साड्याच्या सरासरीला दाखवतो तुम्हाला तुम्हाला. 10 दिला आहे. 4 धावांचा चौकार आलाय पहिल्याच चेंडूवरती आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक वाढत असताना धाव पोहोचले ते 38 वरती 38. आता धावांची बसवली हो. शेवटच्या क्षणाला बॅटच्या चेंडूला गोल. ऑस्टरच्या बाहेर कट केल्या चेंडूला पॉइंटला फिल्डिंग. वा वा वा. मकरन पाटील पॉइंटला होते. स्माईल थोडस आलं त्यांच्या चेहऱ्यावरती, पण जसं कट केलं होतं या चेंडूला. रिप्ले बघा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. भरत पाटील याचा कट करण्याचा प्रयत्न, टकोर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, चकून जात होता. शेवटच्या क्षणी झुकलं. एक आचना केव्हाही बदलू शकतो. वारं वाटा खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. खाली जात असताना इतका खाली की फलंदाजाला जजकडे अवघडून बसले. पहिला चेंडू येते डॉट. स्वीप केलाय, लांबून खेचलाय, लांब वरचा मारलाय, लांबून मारलाय. 50 धावांची वेस ओलांडली गेले. धावा झाल्या दापलकावरती 55. 55 या षटकाला दापल जाऊन पोहोचलाय. आता एक विषय तुमच्या समोर येणार आहे. जितकी स्ट्राईक मिळणार, जितकी स्ट्राईक मिळणार तितका या धावफलकाला चांगलं भले प्राप्त होणार, किंवा हे धावफलक चांगल्या रीतीनं बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलची सांगता होते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. पायावरचा चेंडू आणि त्याला ऑनसाइडला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून चालले. सिंगल धाव येताना दिसते. स्ट्राईक रोटेट झाली आणि बारगावचा स्ट्राईक वर प्रयत्न करता. झेलजीचा प्रयत्न यश समान त्याने टिपला झेल. फलंदाज बाद गॉप. त्यानंतर बेस नाही दिलाय. आई पटका खेळायचं जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतील. इथे बेस नाही दिला तर जितकी मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली ना. समोर खेळाय फिल्डर आहे चेंडूच्या खाली विनायक भोईर. त्याने टिपलाय झेल. ज्या अशा अपेक्षा वाढल्या होत्या त्याला लागलाय धक्का. जोर का झटका लागलाय जोरात. फलंदाज बाद. 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. यावेळेला चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी आणि त्या उसळीला न परतताना फटका खेळण्याची चाहत. चेंडू गेला समोरच्या दिशेने. पार त्यांची अगदी जवळ आहे. आवेकात आहे. आणि जसं स्कोररने देखील म्हटलं होतं की 2026 वर्ष स्पोर्ट्स क्लब साठी या लकी ठरले. वारंवार चॅम्पियनशिप त्यानं या सामन्यामध्ये देखील अपसेट डाऊन पाहिले. काही खालीवर जाणारे क्षण पाहिले, कधी वर गेला. येस, मी घरी आलो आणि आपण जरा आता नाश्ता करूया. इट्स नाश्ता टाईम. आणि नाश्ता बघा, ते ॲक्च्युली सगळं म्हणजे हे सगळं एका पॅकेटमध्ये होतं, मग मी तेच घेतलेलं. मग आता ते सगळं आणि त्याच्यावर मी थोडा पेरी पेरी मसाला टाकला. म्हणजे आपण घेऊया अंडी, बॉइल्ड अंडी, सॉसेस आणि अजून दुसरं काहीतरी.
गाईज नाश्ता झालाय आणि आता इट्स जेवायचा टाइम. आता आपण जेवतोय आणि जेवायला आज बाहेरून आणलंय फ्राईड राईस आहे, चिकन फ्राईड राईस. तर मग या जेवायला गाईज. हे बघा चिकन आणि फ्राईड राईस. वाव मस्त आहे. गाईज आपलं जेवण झालंय आणि मी इकडे गावात आलोय आणि आम्ही लप्पाछुपी खेळतात. हे बघा सगळे लोक आहेत इथे. हेमू आणि आता आम्ही हे लोक खेळत होते आधीपासून, तर आम्ही आता सुटले जे पण नवीन आहेत आणि आता माझ्यावर डाईम आहे. तर मी आता डाईम घेतो. हे लोक लपतायत तर मग आपण चालू करूया आपला गेम. गाईज हे लोक लपल्यात. आपण आता ह्यांना शोधूया. चलो बघा आता येतील. हरचा धप्पा. जसिकाचा धप्पा, सोहमचा धप्पा. हिमांशचा धप्पा, दीपचा धप्पा, रियाचा धप्पा, हातीचा धप्पा, हाताचा धप्पा झाला, याचा धप्पा, हिचा धप्पा, मिठीचा धप्पा. गाईज मी आऊट झालोय आणि आता माझ्यावर परत राज्य आहे आणि हार्दीचा थप्पा. आणि आता हे लोक परत लपल्यात आणि हार्दी पहिली आऊट झाले. हे बघा सोहम आऊट झालाय. हर्षचा धप्पा, तो त्या पिलरच्या मागे लपलाय तिकडे. कोणत्या पिलरच्या मागे आहे? कसा थप्पा झाला? इथे लपलाय मी. कोण आहे तिथे? बघ जा, जाऊन बघ जा. हा फिरून आला. रियाचा धप्पा. सगळ्यांना मी आउट केला आणि आता हिमवर टाइम आहे आणि आम्ही सगळे लपतोय. आईच्या काय दिला, उडी मारली, वरतून गेला. गाईस प्लीज बघा आमची हालत, ब्लॉगरची हालत. नवीन आपण चप्पलचं चालू केलंय. इन्फ्लुएन्सर तर आपण चप्पल पण रिपेअर करतो. इफ तुमचं काही चप्पल वगैरे असेल रिपेअर करायचं तर मला नको द्या. हेमूवर राज्य आहे आणि हे लोक ए ऐक मी हिमाचलचा धप्पा. ए ये भारी आहे. आता काय मधीन जाते ते बघ. झालाय थप्पा तरी लपतो. हेमूनी सगळ्यांचा थप्पा केलाय आणि आता जसिकावर टाइम आहे. आवाज आपण तिकडे करतो तिथे आवाज. अरे कोणाचा थप्पा केलाच नाही. काय सोमचा धप्पा झालेला आहे. काही मंदिरावर राज्य आहे. गाईज आता रियावर राज्य आणि आम्ही सगळे लपतोय. सगळे इकडे लपले ते बघा. सर्वे नाहीत म्हणजे थोडे दुसरे. येस आमचं खेळून झालंय आणि मी घरी आलोय
आणि येस दिवस संपलेला आहे आणि येस टुडे वॉज अ गुड डे आणि एव्हरीथिंग इज डन आणि नाव इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग हियर कारण दिन खत्म तो ब्लॉग खत्म एंड लेट्स मीट टुमारो ओके चलो बाय बाय.